बघायचे आपल्याला? सिंपल इक्वेशन्स बघायचे. इक्वेशन कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये कोणतं साइन असते? इक्वल टू साइन. समजा असं असेल, हा, तर याला काय म्हणत असतात? एक्सप्रेशन म्हणतात. याला एक्सप्रेशन म्हणतात. तुम्हाला 9th क्लास मध्ये राहील अल्जेब्रिक एक्सप्रेशन पण आहे आणि अल्जेब्रिक इक्वेशन पण आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा फरक समजला पाहिजे. तर याच्यात इक्वल टू साइन नाही, तर याला म्हणतात एक्सप्रेशन. आणि याला जर असं इक्वल टू काय पडले का समजा इक्वेशन, तर इक्वल साइन आलं तर इक्वेशन. नाही तर मुलं 12वी जातात एक्सप्रेशन काय आणि इक्वेशन काय याच्यातला फरक असतो. समजलं? इक्वल टू साइन आलं तर इक्वेशन. मग हे इक्वेशन सॉल्व कसे करायचे? तर 7th क्लास मध्ये झाले होते. मुद्दाम हा लेसन स्टार्ट करायच्या आधी मी बेसिक इक्वेशन घेते. अगदी स्टार्टिंग पासून जे झालेले होते आपले हे अशी इक्वेशन सॉल्व केले होते. हा, कसं करावं लागते? इक्वेशन सॉल्व करायचा म्हणजे त्याच्यात जो व्हेरिएबल असते, व्हेरिएबल म्हणजे अल्फाबेट, इंग्लिश अल्फाबेट स्मॉल लेटर असते ना, त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर x व्हेरिएबल पॉझिटिव्ह असेल तर तसं ठेवायचं आहे. इक्वल टू नंतर हे ॲज इट इज. नंबरचं कॅल्क्युलेशन नंबर सोबत होईल. तर इथे ब्रेक होत आहे. तर ब्रेक होताना जेव्हा लेफ्ट साइडचा राईट, तर इक्वल टू आहे, तर इक्वल टू मुळे तो जो इक्वेशन आहे दोन साइड मध्ये डिवाइड होते. ठीक आहे, दोन साइड कोणते असतात? एक तर लेफ्ट हँड साइड आणि दुसरी राइट हँड साइड. तर मी आता असं किंवा तुम्ही नोटबुक मध्ये असं लिहत आहे तर हा राइट हँड आहे, हो ना? तो जो राइट हँड आहे त्याला राइट हँड साइड म्हणतात, जो लेफ्ट आहे त्याला लेफ्ट हँड साइड. म्हणजे इक्वल टू च्या नंतरची ऑलवेज राइट हँड साइड आहे. ठीक आहे, इक्वल टू च्या नंतरची राइट हँड साइड आणि इक्वल टू च्या आधीची ऑलवेज लेफ्ट हँड साइड. आणि एखादी नंबर जेव्हा लेफ्टचा राईटला जातो किंवा राईटचा लेफ्टला येतो तेव्हा साइन चेंज होतात. तर साइन चेंज कोणते होतात? तर प्लस असेल तर त्याच्या ऑपोजिट मायनस होणार, मायनस असेल तर मायनसच्या ऑपोजिट प्लस होणार, मल्टिप्लिकेशन असेल तर त्याच्या ऑपोजिट डिवाइड आणि डिवाइड असेल तर त्याच्या ऑपोजिट. समजलं? असं ऑपोजिट साइन चेंज करायचं. मग इथे ब्रेक होत आहे, प्लस आहे तर त्याच्या ऑपोजिट मायनस. कोण चाललं? 3 चाललं ना? 3 साइड काय आहे? प्लस आहे, काय होईल? मायनस. मग 6 - 3 3. ही झाली x ची व्हॅल्यू. असं बॉक्स करायचं. बॉक्स करायची सवय लावायची. 10th मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये असे बॉक्सेस करावे लागतात. आतापासून सवय असते तर मग वेगळ्याने लक्षात नाही ठेवावं लागत. तसंच आपला ऑटोमॅटिक हात चालतेच. हा, आता समजा असं असतं तर काय करा? व्हेरिएबल y आहे आणि याची व्हॅल्यू फाइंड करायचं, याला सेपरेट ठेवायचं. -5 तिकडे गेलं तर +5 ना, जो शिफ्ट होते त्याचं साइन मायनसचं प्लस. 8 + 5 30. ही झाली y ची व्हॅल्यू. समजत आहे? मी कॉम्प्लिकेटेड नाही घेत आहे, सिंपल घेत आहे आज सध्या. हा, कसं करायला? x जसंच तसा इक्वल टू नंतरचा ॲज इट इज ठेवायचा. इक्वल टू नंतरचा साइन सुद्धा त्याला काहीच नाही करायचं. हा, काय लिहायला +3 राइट. -3 चा +3 हे ते तुम्हाला कॅल्क्युलेशन ॲडिशन करता नाही. प्लस दिसलं पण ॲडिशन करता का? नाही. ज्या दोघांचं कॅल्क्युलेशन आहे त्या दोघांचे साइन बघायचे. मायनस प्लस हे मी बेसिक क्लास मध्ये शिकवलं होतं. आता विसरले असेल तर वेबसाईट वर बघून घ्या. बेसिक मॅथ मध्ये हे प्रॉब्लेम आहे. जुलै महिन्यात ऑनलाइन क्लास घेतला होता तेव्हा बेसिक मध्ये शिकवलेलं होतं. प्लस दिसलं पण ॲडिशन नसतं करत. मायनस प्लस मायनस म्हणजे सबट्रॅक्शन. 8 मधून 3 गेले, 5 गेलं सबट्रॅक्शन. हा, ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर साइन कोणाचं? कोणा मोठी संख्या? 8 साइन मायनस. तर x ची व्हॅल्यू 5 नाही -5. समजलंय? y + 5 = -11. हा, काय लिहायचं? y = -11 जसंच्या तसा. पुढे याच्यासोबत +5 लिहू. हा, प्लसच्या ऑपोजिट -5. मग सबट्रॅक्शन करता का? सबट्रॅक्शन करता? मायनस प्लस म्हणजे ॲडिशन करता. 11 + 5 16. आणि मोठ्या नंबरचं कधी पण ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर मोठ्या नंबरचं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केलं तर मोठ्या नंबरचं साइन देतात. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केल्यावर मोठ्या नंबरचं साइन राहत नाही.
ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर मोठ्या नंबरचं साइन. समजलं इथपर्यंत? हा, हे असं असेल तर आता x तर असंच लिहाल, i असंच लिहाल. 3 याच्या सोबत साइन नाही म्हणजे कोणतं साइन असते? मल्टिप्लिकेशन. 7th मध्ये सांगितलं होतं या दोघांच्या मध्ये साइन नाही म्हणजे कोणतं साइन? मल्टिप्लिकेशन. मग 3 मल्टिप्लिकेशन इकडे गेला तर हे डिव्हिजनचं साइन आहे. हा, कितीने? 3 6 आहे, 3 3 सगळं करा डिवाइड याचं 6 भेटते. याचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम दिले तर येईल का सॉल्व्ह करता? हा, कसं करता? x is equal to minus 20 upon 4 multiplication तिकडे गेले तर डिव्हिजन. हा, किती डिवाइड केलं 5 येते त्याला 25 साइन मोठ्या नंबरचं हा डिव्हिजन मध्ये मोठ्या नंबरचं साइन नसते. मायनस प्लस मायनस. समजत आहे का? मायनस 3x मायनस 9 मायनस 9 हे तर समजते. x लिहायचं आहे इक्वल टू नंतर आता पुढे काय? खाली डिवाइड करा. डिवाइड करता की -3 + 3 करता? नाही, डिवाइड करा. हा राईट. इथे कन्फ्युज नाही व्हायचं. ब्रेक इथे होत आहे. इथे ब्रेक प्लस मायनस मध्ये ब्रेक होत होतं बघा इथे. त्याच्यामुळे प्लसचा मायनस करत होतो. आता प्लस मायनस ब्रेक नाही होत, इथे ब्रेक होत आहे ना. इथे कोणतं साइन आहे दोघांच्या मध्ये? मल्टिप्लिकेशन. -3 मल्टिप्लिकेशन -3 डिव्हिजन. हा, मग 9 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 आणि मोठ्या नंबरचं साइन देतात का? मोठ्या नंबरचं साइन फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर इथे काय होणार? जसं इथे मायनस प्लस मायनस झाला तर मायनस लिहिलं. इथे मायनस 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 प्लस तर प्लस लिहायची गरज असते नाही. हा 7 दिसते का व्हिडिओ? बघा बरं. दिसत आहे. x upon 6 equal to 5. कसं करायला? x जसं आहे तसं इक्वल टू 5 जसेच्या तसे. मग हा राईट. 6 डिव्हिजन आहे ना. अपॉन 6 म्हणजे डिवाइड बाय 6 डिव्हिजनच्या अपोजिट मल्टिप्लिकेशन. तर हे मल्टिप्लिकेशन. 6 5 जा 30 6 5 30. हा x नाही हा मल्टिप्लिकेशन साइन आहे. हा x आहे. x आणि मल्टिप्लिकेशन साइन उभं पाहिजे. x स्मॉल काढायचा. हा हा कसं? x is equal to 5 हा डिव्हिजन आहे ना जिथे ब्रेक होत आहे. x आणि हा कुठे ब्रेक होत आहे? इथे ब्रेक होत आहे तर -3 डिव्हिजन. तिकडे गेले तर -3 मल्टिप्लिकेशन. निगेटिव्ह नंबर आहे म्हणून मी ब्रॅकेट दिला. तर मल्टिप्लिकेशनच करायचं. 5 3 15 मोठ्या नंबरचं साइन. मोठ्या नंबरचं साइन राईट आहे का ते? हा, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये रूल यूज करायचा. प्लस मायनस ऍडिशन केली असती तर मोठ्या नंबरचं साइन दिलं असतं. समजलं का? हे डिव्हिजन इकडे गेले तर हो ना. मल्टिप्लिकेशन होते तर डिव्हिजन केलंय. तर डिव्हिजन असले तर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हटलं मल्टिप्लिकेशन करावंच लागते पण रूल नुसार प्लस मायनस मायनस येणार. समजलं का एवढे प्रॉब्लेम? हा सांगा बरं. हा, हे तर बिनडोकच काम आहे तसे. आता ब्रेक कुठे होत? इथे ना. इथे सोडून चालला ना तो. इथे कोणतं रिलेशन? मल्टिप्लिकेशन. इथे गेला तर डिव्हिजन. तर हा -5 मल्टिप्लिकेशन तर -5 डिव्हिजन. आता 0 ला कोणी डिवाइड करा. आन्सर इज ऑलवेज 0 आणि 0 ला प्लस मायनस साइन असते का? का बरं नसते? 0 म्हणजे कोणीच नाही. आता कोणी नाही तर असं रिकामं ठेवायचं. कोणीच नाही खाली जाणार. 0 म्हणजे आता टोपलीत काहीच मँगो नाहीये. याला मॅथमॅटिक्स मध्ये काय लिहाल? 1 मँगो लिहाल का? टोपली रिकामी आहे. टोपलीत म्हटलं किती मँगो आहे बघा. टोपली रिकामी आहे. तर मॅथमॅटिक्स मध्ये नंबर लिहायचं तर झालं तर काय म्हणाल? 0 म्हणाल ना. तिथे काहीच नाहीये म्हणजे 0. मग हे आहेच नाही तर त्याला साइन राहील का? त्याचं काय अस्तित्वच नाही आहे तर प्लस नाही राहील मायनस. म्हणून 0 ला साइन राहा. हो मधात राहते कारण
तेच ना, काहीच नसते तिथे, म्हणून मग तिथे 0 लिहून ठेवतात. तर 0 ला काही साईन नाही राहत, तर प्लस मायनस मायनस 0 येतो कधी? 5 मायनस 5 0 येते ना कुठलाही नंबर. हा प्लस आणि हा मायनस दोन्ही नलिफाय होऊन जातात ना. प्लस मायनस मायनस 5 मधून 5 काहीच उरत नाही, म्हणजे मग काही आहेच नाही, प्लस साईन राहील का? नाही ना. तसं आहे. लिहून घ्या ऑल 10 प्रॉब्लेम्स. याच्यासाठी 10 प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला देईल, सॉल्व्ह करता आले पाहिजे.